त्या संकल्पामध्ये ते उच्चारले जातात। खास करून याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे की संकल्पच अशा रीतीने उच्चारलेला असतो की एखाद्याचं वाटोळच होऊ दे, त्याच्या मुलाबाळाचं असेल, त्याच्या परिवाराचं असेल, घात होऊ दे, वाईट होऊ दे, इव्हन त्याची पिढी खुंटीत होऊ दे, अशा पद्धतीचे सुद्धा वाईट संकल्प अशा तंत्रशक्तीमध्ये सोडले जातात। बजरंगबलीच्या गदेला दुष्ट लोकांनी घाबरलं पाहिजे, तंत्रमंत्र चुकीचं काम करणाऱ्या लोकांनी बजरंगबलीला घाबरलं पाहिजे, त्यांच्या गदेला घाबरलं पाहिजे। तुम्ही कशामुळे घाबरत आहात? तुम्ही तर दुष्ट नाही आहेत ना। तुम्ही किंवा ज्यांनी दीक्षा घेतल्या अशा दीक्षित लोकांनी कधी पाहिलेलं आहे का की बजरंगबलीमुळे त्यांचं नुकसान झाले? तर आमच्या पाठीमागे सुद्धा नाथांची दैवी कृपा आहे। सतनमो जय आदेश गुरुजी को आदेश, बड़े भगवतारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश, गोरक्षनाथ बाबा को आदेश, अलख निरंजन आदेश। आजच्या विशेष भागामध्ये आपण करणी, बाणामती किंवा ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी म्हणू, याचबरोबर याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी ज्या केल्या जाणारे साधनं आहेत, अनुष्ठान आहेत, यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। तसेच आजच्या या भागामध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरेसुद्धा भेटणार आहेत। त्यामुळे आजचा भाग जरी मोठा झाला परंतु या आजच्या भागामध्ये तुमच्या ज्ञानामध्ये अवश्यपणे भर पडेल याची खात्री मी तुम्हाला देतो। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा। आपल्यापैकी बहुतांश जणांचा प्रश्न हाच आहे की करणी, ब्लॅक मॅजिक किंवा बाणामती किंवा तंत्रविद्या हे त्यांच्यावरती केलेलं आहे किंवा या दुष्ट शक्ती किंवा या दुष्ट तांत्रिकांमार्फत जे सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो, यावरती आपण चर्चा करणार आहोत। पहा, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपले सगळे सोयरे किंवा आपली भावकी हे आपलं वाईट कसं होईल याच्यासाठीच आपल्याला कुठेतरी जास्तीत जास्त हे प्रयत्नशील असलेले दिसतात किंवा तुमचे हित ज्यांना बघवत नाही अशा लोकांना तुमचे वाईट हे त्यांच्या डोळ्यापुढे कसे येईल किंवा त्यांच्यापुढे तुमचं वाईट झालेलं त्यांना कसं पाहता येईल यासाठी ते प्रयत्नशील असतात। कारण तुमची झालेली जी वाताहत आहे, जी दैन्य अवस्था आहे, हे पाहण्यामध्येच त्या लोकांना खऱ्या अर्थी आसुरी आनंद मिळतो। बरं, सध्याचं वातावरण पाहिलं किंवा सध्याचं जे आता युग चालू आहे, या कलियुगामध्ये अशा लोकांना कंट्रोल करणं, जे खास करून आपण म्हणूया ना, ज्या लोकांना समोरून तुमचं काही वाईट करता येत नसेल तर अशी लोक दुष्ट शक्ती म्हणा किंवा दुष्ट तांत्रिक म्हणा अशा लोकांचाही सहारा घेऊन तुमचं अहित करण्याचा जे प्रयत्न करतात, यांना तसं जर पाहिलं तर सर्वसामान्य लोक किंवा जे सरळ मार्गे चालणारे लोक आहेत, यांना अशा लोकांना कंट्रोल करणं म्हणजे खूप अवघड जाते। ही सध्याची वास्तव आहे, परिस्थिती आहे। त्यामुळे अशा या दुष्ट शक्ती असतात किंवा जे दुष्ट तांत्रिकामार्फत खेळवले जाणारे जे काही प्रकार असतात, अशा या तंत्रविद्येचा साहजिकपणे असा त्रास या लोकांना होतो जे सरळ मार्गे आहेत किंवा जे त्यांच्या कामाशी मतलब ठेवणारे लोक आहेत, यांना इतरांशी काही घेणं देणं नाही आहे, परंतु ते जे प्रगती करत आहेत किंवा ते ज्या प्रगतीच्या वाटेवरती आहेत त्यांची प्रगती मुळामध्ये त्यांच्या जवळच्या लोकांना बघत नसते। मग ज्यावेळेस अशा लोकांच्या वाट्याला असे तंत्रविद्या म्हणा किंवा दुष्ट तांत्रिकांमार्फत केले जाणारे प्रयोग म्हणा किंवा करणी, बाधा, भानामती असे प्रकार ह्या लोकांच्या वाटेला येतात, साहजिकपणेच असे लोक मनातून खचून जातात किंवा ते स्वतःच्या नशिबाला दोष देतात किंवा बरेच वेळा असे आपण पाहतो की ते म्हणतात की मी इतरांचं कधी कोणाचं वाकडं केलेलं नाही आहे, वाईट केलेलं नाही आहे, मग माझं असं का होत आहे। याही पुढे जाऊन विचार केला तर ते देवाला सुद्धा दोष देतात, देवालाही कोसतात की देवा तूही माझ्याबरोबर असं का केलंस। परंतु खऱ्या अर्थी जर पाहिला तर दोष हा ना देवांचा आहे ना त्यांचा आहे, दोष हा त्या लोकांचा आहे जे लोक अशा या दुष्ट किंवा भूत प्रेत पिशाच किंवा अशा या शक्तिपूजकांकडनं अशा लोकांचं अहित करण्याचा प्रयत्न करत आहेत। मग अशा वेळेला अशा सज्जन, नेक म्हणजे ज्या चांगले लोक आहेत, मग अशांनी काय केलं पाहिजे त्यावरती सुद्धा आजच्या भागामध्ये मी मार्गदर्शन करणार आहे। पहा, जिथे समस्या आहे तिथे समाधान सुद्धा आहे। ज्या अर्थी या वाईट शक्ती आहेत त्या अर्थी चांगल्या शक्ती आहेतच की, ज्या अर्थी देव आहेत, दानव आहेत, त्या अर्थी जे काही प्लस आहे मायनस आहे सर्व गोष्टी आतापर्यंत चालत आलेलेच आहेत। आपल्याला हे पण नाकारून जमत नाही आहे की चांगल्या शक्तीबरोबर वाईट शक्ती आहेत किंवा वाईट शक्ती नसतात। निश्चितपणे या शक्तींचं म्हणा किंवा अशा निगेटिव्ह एनर्जीचं एक अस्तित्व आहे। मग अशा या दुष्ट किंवा संहारक शक्तीशी लढताना फक्त आपण देवाच्या पाया पडणं किंवा दिवसातनं एखादी दुसरी माळ ओढणं याच्यावरती आपल्याला थांबून उपयोग नाही आहे। आपले शत्रू असतील, आपले मित्र असतील किंवा आपल्या भावकीतले कोणी लोक असतील किंवा आपल्या बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये असलेले कोणी कॉम्पिटिटर असतील किंवा आपली इव्हन शेजारीसुद्धा का असेना, मग हे जर लोक तुम्हाला जर विनाकारण त्रास देत असतील, भले तुम्ही तुमच्या मार्गी सरळ आहात परंतु नाहकपणे तुम्हाला तुमच्या परिवाराला त्रास देण्याचा अशा लोकांचा हेतू असेल आणि हा हेतू सामान्यपणे जर विचार केला तर दुष्ट शक्ती व तंत्रमंत्र किंवा करणी पिशाच्या अशा बाधेतनं तुम्हाला ग्रसित करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर निश्चितपणे तुमचं तुमच्या परिवाराप्रती स्वतःप्रती हे उत्तरदायित्व आहे की तुम्ही तुमचं आणि परिवाराचं सुद्धा संरक्षण करणे। मग आता हे संरक्षण आपण कसे केले पाहिजे? खऱ्या अर्थी जर पाहिलं तर तुमच्याकडे एखादा मंत्र हा सिद्ध असणं सुद्धा महत्त्वाचं आहे। इव्हन याही पुढे जाऊन मी म्हणेल की तुमच्यापाशी एखादं कवच हे सुद्धा सिद्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे। बरं, ज्या घरामध्ये वाद आहे, भांडण तंटे आहेत, खास करून आर्थिक संपत्ती, पैतृक संपत्ती याच्यावरनं वाद होतात, भांडण वादविवाद होतात, इव्हन प्रगतीच्या बाबतीवरनं वाद होतात, तर आपण बऱ्याचशा अंशी असं सुद्धा पाहतो की हे जे काही वाद होतात, विवाद होतात, याच्यामध्ये जे काही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो हा खऱ्या अर्थी आपल्या भावकी किंवा जवळच्याच आपल्या इष्टमित्रांकडनं केला जातो।
ज्या भाऊबंदकीला किंवा ज्या भाऊकीला आपण उन्हाची वाटेकरी म्हणतो, मग या भाऊकीचा वाद म्हणा किंवा या भाऊकीची अपेक्षा म्हणा किंवा यांची रूपरेखा ही प्रभू रामचंद्र आणि कृष्णाला सुद्धा चुकलेली नाही आहे. पहा, एक थोडासा विचार करा, भगवान श्रीकृष्ण हे साक्षात परमेश्वर असून सुद्धा यांनी कौरवांना समजवण्याचा किती प्रयत्न केला, परंतु या कौरवांनी म्हणजे कौरव पांडवांमधला जो भावकीवरून वाद होता हा साक्षात श्रीकृष्णाने मिटवण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस प्रभू श्रीकृष्णाची सुद्धा या लोकांनी ऐकलेलं नाही आहे. म्हणजे भगवंताने सांगून सुद्धा या भावकीने ऐकलं नसेल, मग आपण तर मानव आहोत. मग अशा दुष्ट लोकांपासून बाजूला होण्यासाठी किंवा जे तंत्रमंत्र विद्या खेळवणारे तांत्रिक आहेत त्यांच्यापासून रक्षणासाठी किंवा भूत प्रेत पिशाचे यांच्या बाधेपासून मुक्त होण्यासाठी किंवा ज्याला आपण करणी म्हणतो, काळी जादू म्हणतो, भूत पैशाचिक शक्ती म्हणतो, अशा शक्तींपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? या सर्व वाईट शक्तीतून, वाईट विचारातून बाहेर पडावे, एक शांतिप्रिय शांततामय जीवन जगावे, या विषयावर त्याच्या चर्चेतनं तुम्हाला मार्गदर्शन आणि तेवढं ज्ञानसुद्धा भेटणार आहे. पहा, मी पहिल्यापासूनच आणि आजपर्यंत हेच सांगत आलेलो आहे की तुम्ही एखादी मंत्र किंवा एखादी साधना हे सिद्ध करून घ्या. मंत्र असेल किंवा कवच असेल हे सिद्ध असणे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला कोणी त्रास देत असेल, शत्रू तुम्हाला सतावत असतील, चिंता तुम्हाला भेडसावत असतील, अशा वेळी तुम्हाला या साधनांचा, खास करून जे कवच आहेत याचा उपयोग हा तुम्हाला खऱ्या अर्थी करायचा असतो. आणि हे कवच जर विधानाशिवाय केले तर ते प्रभावी नाहीत, किंवा विधानाने केलेलेच कवच, ज्याला आपण शास्त्रशुद्ध म्हणूयात, किंवा विधिवत केलेल्या पूजनानंतरच खऱ्या अर्थी कवच किंवा पाठ किंवा स्तोत्रसुद्धा हे सिद्ध होतात. कवचच्या बाबतीमध्ये म्हणलात तर बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल. आजपर्यंत मी सुद्धा अनुभव घेतलेले आहेत किंवा इतरांचे अनुभव मी सुद्धा ऐकलेले आहेत की अनेक वेळा आपल्याला मार्केटमध्ये, बाजारामध्ये शाबरी कवच असेल किंवा बजरंग बाण असेल हे भेटतच आहे. परंतु एवढं बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल, जर आपण बाजारातून आणलेल्या पुस्तकाप्रमाणे वाचून जर आपल्याला इफेक्ट किंवा फरक पडत नसेल, अनुभव येत नसेल, मग आपण याला सिद्ध मानतो का? निश्चितपणे हे सिद्ध नाही. शाबरी कवच असेल किंवा बजरंग बाण असेल हे स्वतःचं वलय आहे, एक प्रकारची शक्ती आहे, आवाहन आहे, ऊर्जा आहे, ताकद आहे. याला हे खऱ्या अर्थी सिद्ध करावे लागतात. त्यामुळे अशा पद्धतीचे जे कवच असतात हे खऱ्या अर्थी एका गुरुच्या योग्य मार्गदर्शनाखाली सिद्ध करणे खूप महत्त्वाचे असते. मग आजपर्यंत ज्या आपण दीक्षा दिल्या किंवा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या दीक्षा देणार आहोत, याच्यामध्ये आपलं शिकवण्याचं प्रमाण किंवा शिकवण्याची पद्धत म्हणा किंवा सर्व गोष्टींना आम्ही शिकवण्याचा हाच प्रयत्न केलेला आहे की खऱ्या अर्थी बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल हे सिद्ध कसे केले पाहिजे. ज्यांनी बजरंग बाणची दीक्षा असेल किंवा शाबरी कवचची दीक्षा असेल, या दीक्षेमार्फत जे काही ज्ञान अर्जित केले, ज्ञान मिळवले, त्या ज्ञानाच्या मार्फत त्यांनी निश्चितपणे हे तर शिकलेलेच आहेत की बजरंग बाण असेल तर त्याचा खऱ्या अर्थी प्रयोग हा कसा केला जातो, किंवा त्याचे गुप्त विधान, संकल्प ह्या गोष्टी काय असतात, किंवा स्वतःवरचा, परिवारावरचा जो काही करणी असेल, बाधा असेल, त्रास असेल, हा कसा उतरवला जातो, ह्या गोष्टी बजरंग बाणच्या दीक्षेमध्ये ते निश्चितपणे शिकलेले असतात. शिवाय शाबरी कवचच्या बाबतीमध्ये म्हटलं तर स्वतःच्या परिवाराचं संरक्षण कसं आपण केलं जाऊ शकतं, यावरती पूर्णपणे मार्गदर्शन त्यांनी शिकलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा ज्यांनी बजरंग बाणची दीक्षा घेतलेली आहे, जेव्हा गरज पडेल त्यावेळेस ते व्यतिरेक बजरंग बाणचा प्रयोग अवश्य सिद्ध करतील. इव्हन शाबरी कवच सुद्धा ज्या लोकांनी दीक्षा घेतलेली आहे ते सुद्धा शाबरी कवचचा प्रयोग हे अवश्यपणे सिद्ध करतील, कारण त्यांना माहिती आहे तो वापर किंवा त्याच्यापासून संरक्षण किंवा त्याच्यापासून लाभ आपण कसा घ्यायचा आहे. ज्या लोकांनी दीक्षा घेतल्या, दीक्षेच्या नंतर त्यांना निश्चितपणे याचा आभास किंवा एक आत्मविश्वास हा जागृत तर झालेलाच आहे की त्यांच्यापाशी बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल, इव्हन हे दोन्ही सुद्धा असेल, त्यांच्याकडे एक दैवी शक्ती म्हणा किंवा दैवी अस्त्र हे निश्चितपणे या कवचच्या स्वरूपामध्ये त्यांच्या घरामध्ये आहे. असा विश्वास असणं सुद्धा एक प्रकारची दैवी भूमिका म्हणा किंवा दैवी पाठबळच त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहते. त्यामुळे आतापर्यंत ज्या दीक्षा आपण देत आलो, ज्या लोकांनी ज्या दीक्षा घेतल्या त्यासुद्धा उच्च कोटीच्या, उच्च श्रेणीतील देवतेंच्याच दिल्या आहेत. मग आता नुकतीच दिलेली गणेश हृदयची दीक्षा असेल किंवा बजरंगबलीची बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल, आणि अशा उच्च कोटीची साधना करणारा साधक, उच्च कोटीच्या देवतेंची पूजा करणारा पूजक हा निश्चितपणे धर्मानेच वागणार आहे. आपल्याला कायम धर्मानेच वागायचे आहे. कोणाचे वाईटच व्हावे, कोणाचे अहित व्हावे असं आपल्याला चितायचं नाही आहे. शत्रू जरी असेल तर शत्रूला चांगली बुद्धी दे, शत्रुत्व मिटू दे, शत्रुत्व समाप्त होऊ दे, ही भावना आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे. काही लोक म्हणतात आम्ही अमुक देवीचे साधक आहोत किंवा आमचे इष्ट आराध्य दैवत वेगळे आहेत, मग आम्ही बजरंग बाण करू शकतो का? इष्ट देवता असेल किंवा देवी असेल, शेवटी कोणता देवता आणि कोणती देवी हे तुम्ही बजरंग बाण करू नका किंवा बजरंगबलीची साधना करू नका असं कधी म्हटलेले आहे का? त्यामुळे निसंचोकपणे सर्वजण बजरंग बाण असेल किंवा शाबरी कवच असेल, इव्हन हे दोन्ही सुद्धा असेल, हे स्वतः सिद्ध करू शकतात. पाठ असेल, साधना असेल, कवच असेल, या सर्वांचा जो मुख्य गाभा म्हणा किंवा मुख्य पायरी कोणती असेल किंवा त्याला आपण बेस म्हणू किंवा पिलर, हा असतो त्या साधनेचा संकल्प. तुमची जी इच्छा असेल, आकांक्षा असेल, याची तृप्ती करणार तो संकल्प असतो. आता संकल्पसुद्धा योग्य रीतीने करणं तितकंच महत्त्वाचे असते. जेवढ्या दीक्षा आत्तापर्यंत दिल्या गेल्या त्या दीक्षेमध्ये संकल्प मुख्यत्वे समजून सांगितला गेला की संकल्प हा किंवा गुप्त संकल्प असेल हा कशा पद्धतीने तुम्ही केला पाहिजे. कारण 108 पाठ असेल किंवा 1108 पाठ असतील, हे तेव्हाच सिद्ध होतात जेव्हा खऱ्या अर्थी संकल्प व्यवस्थितरित्या पुढे जातो. त्यामुळे बजरंग बाण जरी किंवा शाबरी कवच सुद्धा हे 108 वेळा वाचल्यानंतर खऱ्या अर्थी सिद्ध होते.
एवढेच काय तर आपल्या दीक्षेमध्ये आतापर्यंत काही साधक असे सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये खास करून महिला वर्गसुद्धा आहे, ज्यांनी बजरंगबाणचे 108हूनही अधिक म्हणजे 1108 किंवा 1100चे पाठ त्यांनी या बजरंगबाणच्या अनुष्ठानमध्ये केलेले आहेत. इवन शाबरी कवचचे सुद्धा 1108 पाठ यांनी केलेले आहेत. निश्चितपणे अशा साधकांवरती त्या देवाची म्हणजेच बजरंगबलीची असेल किंवा शाबरी देवीची असेल हे विशेष कृपा प्राप्ती होतेच होते. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य की ज्यावेळेस आपण एखाद्या अनुष्ठान, कवच, पाठ किंवा कोणतीही पूजा असेल, साधना असेल, याचा ज्यावेळेस संकल्प आपण करतो, हा संकल्प करताना कधीही एखाद्याविषयी दुष्ट भावना, कपट भावना मनामध्ये ठेवून हे आपल्याला संकल्प करायचा नाही आहे. कारण बरेच वेळा मी स्वतः काही गोष्टी पाहिलेल्या आहेत किंवा इतर गुरुच त्यांच्या शिष्यांना शिकवतात की अमुक अमुक एखाद्याचं वाईट होण्यासाठी संकल्प कसा करायचा. त्या संकल्पामध्ये ते उच्चारले जातात. खास करून याच्यामध्ये मी पाहिलेलं आहे की संकल्पच अशा रीतीने उच्चारलेला असतो की एखाद्याचं वाटोळच होऊ दे, त्याच्या मुलाबाळाचं असेल, त्याच्या परिवाराचं असेल, घात होऊ दे, वाईट होऊ दे, इव्हन त्याची पिढी खुंटीत होऊ दे, अशा पद्धतीचे सुद्धा वाईट संकल्प अशा तंत्रशक्तीमध्ये सोडले जातात. बरं, असे संकल्प करणाऱ्या व्यक्ती मुळामध्ये स्वतःच नरक यातना भोगणार आहे. कारण असा संकल्प घेऊन केलेली कोणतीही पूजा असेल, अनुष्ठान असेल, तंत्र असेल, मंत्र असेल, कोणतीही साधना असेल, मुळामध्ये अशा लोकांना या ब्रह्म पिशाची योनीमध्ये हा संकल्प पोचवतो. याचा त्रास त्या लोकांना होतोच ज्या नावाने तो संकल्प केलेला आहे. परंतु या गोष्टीचा त्रास शेवटी प्रकृती आहे. ही प्रकृती त्या व्यक्तीला सुद्धा सोडत नाही ज्यांनी अशा लोकांचं वाईट करण्यासाठी अशा तंत्रशक्तीचा सहारा घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे पुढच्याचं जरी वाईट झालं तर संकल्प करणाऱ्या त्या व्यक्तीचं सुद्धा एक दिवस वाईट होणार आहे. ही प्रकृतीचा नियमच आहे, हे तुम्ही आधी समजून घ्या. अनेक संकल्पामध्ये शत्रू हाणन किंवा हाणं किंवा मारा असे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खऱ्या अर्थी त्याचा जर आपण उच्चार किंवा जर संस्कृतरित्या जर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हाणं किंवा मारा याचा शब्दच अर्थ होतो ते शत्रुत्व जे आहे ते आमच्यामधलं जे आहे किंवा ज्याला आपण म्हणू एकमेकांच्या मधला जो शत्रुभाव आहे त्याला मारायचा आहे, त्याला हाणन करायचं आहे. एकमेकांबद्दल आपल्याला जो शत्रुभाव ठेवणारा शब्द आहे हा त्यातनं निघावा. शत्रू तृण घेऊन आपल्या समोर शरण यावा, ज्याला आपण म्हणूयात की तृण घेऊन दाती तृण घेऊन येऊन शरण येणे, शत्रुत्व मिटणे हा त्याच्या मागे हा मुख्य संकल्प आहे. असे याचा अर्थ होत नाही की शत्रूचा नाश करून टाक किंवा जो शत्रू आहे, जो मनुष्य आहे त्याचा नाशच कर, त्याला मारून टाक, असा संकल्प कुठल्याच याच्यामध्ये नसतो. त्यामुळे अशा लोकांनी सावधान झाले पाहिजे. किंवा जर असे लोक कोणत्या गुरुच्या किंवा एखाद्या बुवाबाजी करणाऱ्या व्यक्तींच्या नादी लागून जर संकल्प अशा पद्धतीने कोणत्याही पूजेचं करत असतील की एखाद्याचं वाईटच होऊ दे, त्याच्या परिवाराचं वाईट होऊ दे किंवा मुलाबाळांचं त्याच्या पिढीचंच वाईट होऊ दे, असा संकल्प सोडल्यानंतर निश्चितपणे तुमचं सुद्धा वाईट होणार आहे. हे यकीन माना, ह्या गोष्टी घडणाऱ्या आहेत. मुळात चूक या माणसांपेक्षा जास्त यांच्यावरती असलेले किंवा जे गुरुपदावर बसलेले लोक आहेत त्यांची सुद्धा आहे. कारण यांना योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळे यांची मानसिकताही सर्व काही बोलून जाते. मान्य आहे एखादा व्यक्ती त्रासला जाऊ शकतो, त्रासला असेल मग भले भावकी असेल, शेजारी असेल किंवा कोणतेही उतार किंवा चढ असतील त्याच्या आयुष्यामध्ये येणारे किंवा नाहकपणे त्याला होणारा तंत्रविद्येचा किंवा करणी काळ्या जादूचा त्रास असेल, त्यावेळेस आपसुकपणे अशा लोकांचा भाव म्हणा किंवा त्यांच्या मनाची स्थिती होऊ शकते असं बोलणे इथपर्यंत ते जाऊ शकतात. पण लक्षात घ्या, जर तुम्ही नवनाथ महाराज, बजरंगबली किंवा शाबरी देवी यांच्या सानिध्यामध्ये जर उपासना करत असाल, पूजा करत असाल किंवा अनुष्ठान करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये हे तांत्रिक लोक, ह्या दुष्टशक्ती, तंत्रशक्ती, भूत प्रेत पिशाची शक्ती यात तुम्हाला घाबरणार आहेत. जर तुम्हाला बजरंगबाण आणि शाबरी कवच सिद्ध असेल तर तुम्ही कुठे जरी गेलात तर या दुष्टशक्ती कोणत्याही प्रकारचे असतील हे तुम्हाला घाबरून पळून जाणार आहेत. त्यामुळे जे लोक खरे आहेत, सत्यवादी आहेत, जे लोक सज्जन आहेत, खऱ्या मार्गी सत्याच्या मार्गावर जे चालणारे आहेत, त्यांनी बजरंगबाण किंवा शाबरी कवच सिद्ध केलं असेल, इव्हन दोन्ही सुद्धा सिद्ध केलं असेल, यांनी कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे. इव्हन याही पुढे जाऊन मित्र म्हणेल ज्यावेळेस तुम्ही गणेश हृदयाची साधना असेल, बजरंगबाणची साधना असेल किंवा शाबरी कवच ही साधना असेल, ही साधना करताना सुद्धा तुम्हाला विशिष्ट अनुभव ज्यावेळेस प्राप्त होतात, कधी कधी स्वतः देवताच तुमच्यासमोर उभे राहतात किंवा त्यांची शक्ती तुम्हाला उभी राहते. निश्चितपणे तुम्हाला भयभीत होण्याची गरज नाही आहे. अनुष्ठान करताना, साधना करताना, खास करून या बजरंगबाणसारख्या साधना अनुष्ठान असेल, अशा वेळेस ज्या ज्यावेळेस ही शक्ती तुमच्यापाशी येते, ती शक्ती तुमच्यापाशी आल्यानंतर निश्चितपणे यकीन माना हे तुमचं कल्याणच करणार आहे. कल्याण करण्यासाठीच तुमच्यापाशी आलेली शक्ती आहे. फक्त कल्याणच करणार आहे, कल्याणाखेरीच तुमचं काही करणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. तुम्ही सच्चे साधक आहात, तुम्ही भक्त आहात तर तुमचे ते अहित कधीही करणार नाहीत. त्यामुळे संकल्प असेल, साधना असेल किंवा कोणतेही अनुष्ठान असेल, ज्यावेळेस तुम्ही संकल्पसुद्धा घेत असाल, समजा तुम्हाला वाटत असेल की अमुक एखादा व्यक्ती हा तुम्हाला खऱ्या अर्थी नाहकपणे त्रास देत आहे, विनाकारण कुरकुड्या करत आहे, मग तो भले कोणीही असेल, पण तुम्हाला जर यकीन असेल की असा व्यक्ती हा तुमच्या विरोधामध्ये कटकार असताना हा तंत्र किंवा दुष्ट तांत्रिकामार्फत किंवा भूत प्रेत पिशाच्य उपासकांच्या मार्फत करत असेल तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगेल की अनुष्ठानाच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही संकल्प करता त्या संकल्पामध्ये अशा लोकांची नावं तुम्ही जोडून टाका. आता नावं जोडण्याचा अर्थ काय आहे, याला दंड देण्याचा अधिकार आपला नाही आहे. अशा दुष्ट शक्तींना, तांत्रिकांना दंड देण्याचा अधिकार बजरंगबलीला आहे. जे बजरंगबली आहेत, शाबरी देवी आहे, नवनाथ महाराज आहेत, ते पाहून घेतील त्या लोकांना कसं निपटून घ्यायचं आहे. ते आम्हाला सुद्धा कधी कधी समस्या येतात, त्यावेळेस आम्ही सुद्धा या गुप्त प्रणालीद्वारे संकल्प करून
जे ज्ञात किंवा अज्ञात शत्रू आहेत, जे आमच्या विरोधामध्ये कटकारस्थान करणारे व्यतिरेक आहेत, जे तांत्रिक आहेत, जे तंत्रविद्या वापरण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांना दंड भेटण्यासाठी जसं प्रेरणा मिळेल तसा संकल्प करून आम्ही हवनद्वारे ह्या सर्व गोष्टी करत असतो. याच्या पुढे जे काय असेल ते नाथसाहेब असेल किंवा हनुमंतराय असतील हे सर्व पाहून घेतात. या सर्व गोष्टींचा उद्देश आमचा असा कधीच नाही आहे किंवा असं कधी नसणार आहे की एखाद्या व्यक्तीचा पूर्णपणे विनाशच व्हावा. आमचा उद्देश एक मात्र याच्या पूर्वीसुद्धा आणि याच्यानंतरसुद्धा हाच राहणार आहे की शत्रुत्व हे कधीही नसावे. शत्रुत्वाची जी भावना आहे ती शत्रूच्या डोक्यातून जावी, यासाठी हे जे काही संकल्प असेल, विधान असेल, आम्ही सुद्धा करत आहोतच की. यापूर्वीच्या एका दीक्षेमध्ये मी एक मंत्रसुद्धा सर्वांना दिलेला होता. तो मंत्रसुद्धा खऱ्या अर्थी सार्वजनिक करण्याची गरज नाही, परंतु तो आज मी ते करत आहे. समजा तुम्हाला काही वाटत असेल की शत्रूपासून किंवा ज्याला आपण म्हणूया ना इन्स्टंट जर तुम्हाला फरक पाहायचा असेल किंवा तुमच्या घरामध्ये अशी कोणती शक्ती किंवा प्रकार होत असेल किंवा वारंवार तुम्हाला याचा त्रास होत असेल, तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी एक मंत्र मी तुम्हाला दिसतच आहे किंवा या स्क्रीनवरती पण तुम्हाला एक मंत्र दिसत आहे. त्या मंत्राचा उच्चार करून जर तुम्ही एक नारळ हातामध्ये घेऊन तुमच्या डोक्यावरनं, तुमच्या परिवाराच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज नारळ उतारून हा नारळ जर तुम्ही फेकून दिला तर निश्चितपणे तुमच्यावरती असलेली शक्ती त्या नारळामध्ये खेचली जाते आणि त्या खेचलेली शक्ती ही बाहेर जाऊन तुम्हाला फेकून यायची असते. अशा ठिकाणी फेकायची आहे ज्या ठिकाणी कोणी जात नाही आहे किंवा अज्ञात स्थळ आपण ज्याला म्हणूयात. हा देवीचा एक प्रभावी मंत्र आहे जो तुम्हाला सांगितलेला आहे किंवा मी देत आहे. तो मंत्र आहे सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्य मंगलेश्वरी एवमेव तया कार्यास्मद वैरी विनाशाय नमः. हा मंत्र एवढा जरी तुम्ही म्हटला नारळ हातामध्ये धरून आणि तुमच्या परिवाराच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाच्या उलट्या दिशेने असा मंत्र बोलून घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला डोक्याच्या भोवती हा फिरवायचा आहे आणि तो नारळ घेऊन फेकून द्यायचा आहे. हा कारगर प्रयोग आहे देवीचा किंवा देवी मंत्राचा या प्रणालीमधला, जो की तुम्हाला अमावस्या किंवा शनिवारच्या दिवशी खऱ्या अर्थी करायचा असतो. त्यामुळे विशेष रूपी आजपर्यंत जे मी तुम्हाला 2 अनुष्ठान किंवा साधना दीक्षेच्या मार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे आणि करत आहे, ज्यामध्ये बजरंगबाण साधना आहे आणि शाबरी कवच ही जी साधना आहे, निश्चितपणे या साधना पॉवरफुल आहेत, स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत आणि कायम इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या कलियुगामध्ये एक त्या साधकाचं रक्षण करण्यासाठी, साधकाच्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी, इव्हन त्या साधकावरती असलेली कोणती करणी असेल, तोड असेल, याची बाधा असेल किंवा भूत प्रेत पिशाची शक्ती असेल, या सर्वांना तोडून टाकायची ताकद बजरंगबाण आणि शाबरी कवच दोन्हीसुद्धा ठेवते. याशिवाय आर्थिक परिस्थिती, धनधान्य किंवा पैसा हा टिकण्यासाठी, पैशाची कामं बनण्यासाठी बऱ्याच जणांचा किंवा तुमच्यापैकी अनेक जणांचा प्रश्न होता की यावरती साधना आम्हाला महाराजावी, नाथ त्यासाठी सुद्धा गणेश हृदय ही जी गुप्त साधना आहे, मुळामध्ये ज्या साधनेची कधी वाच्यताच तुम्हाला ऐकायला सुद्धा आली नसेल, भेटली नसेल, अशी सुद्धा साधना ही दीक्षेमार्फत आता मी सुरुवात केलेली आहे देण्यासाठी. त्यामुळे मित्र म्हणेल सांसारिक माणसाला जीवन जगताना या तिन्ही साधना सिद्ध असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यावरती, तुमच्या घरावरती झालेले कोणते करणी, तंत्रबाधेचे प्रयोग हे बजरंगबाण यातनं तोडून टाकणार आहे. तुमच्या घराचे, परिवाराचे रक्षण करण्यासाठी शाबरी देवीचं शाबरी कवच तुमचं संरक्षण करणार आहे. आणि जे पैसा, धनप्राप्ती किंवा पैशाची तंगी तुम्हाला येत आहे, पैशाची कामं बनत नसतील, अशासाठी तुम्हाला गणेश हृदय साधना प्रभावी निश्चितपणे ठरणार आहे. त्यामुळे प्रयत्न करा या साधना करण्याचा. आम्ही जे दीक्षेमार्फत शिकवले जाणारे प्रयोग आहेत हे ॲक्च्युअलमध्ये प्रयोग नुसार सिद्ध प्रयोग आहेत. याचा लाभ सांसारिक माणसाला झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुमच्या घरामध्ये स्वतः बजरंगबाण असेल, शाबरी कवच असेल, गणेश हृदय असेल, हे स्वतःही सिद्ध करा आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा हे करायला हवं. याचा प्रचार आणि प्रसार करा. निश्चितपणे नवनाथांची कृपा, हनुमंताची कृपा, शाबरी देवीची कृपा हे तुमच्यावरती होणार आहे. आणि निश्चितपणे यकीन म्हणा, ज्या दीक्षा आम्ही तुम्हाला देत आहोत, या दीक्षेमध्ये जे काही गुप्त विधान, तोडगे आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, तर आमच्या पाठीमागे सुद्धा नाथांची दैवी कृपा आहे, जी आम्हाला प्रेरणा देत आहे तुमची, म्हणजे लोकांचे कल्याण करण्यासाठी. ह्या गोष्टी इझिली घडत नाही आहेत. आणि हे सुरू केलेले जे बजरंगबाण असेल, शाबरी कवच असेल, हे जे कार्य आहे हे आता थांबणारे कार्य नाही आहे, हे खूप लांबपर्यंत जाणारे कार्य आहे. हे अविरतपणे अखंड चालू राहील हे मी तुम्हाला सांगतो. या दीक्षेच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थी दैवी साधना शिकण्याचे ज्या संधी तुम्हाला येतात, ज्या दीक्षापेक्षा जास्त जे साधना तुम्हाला याच्यामध्ये शिकवली जाते, त्याचं गुप्त विधान काय किंवा त्याच्यामध्ये केले जाणारे संकल्प काय, उत्तरपूजा काय, हे सर्व गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने शिकणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दैवी कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी आणि स्वतःचे कल्याण करून घेण्याची संधी या दीक्षेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचत आहे. याही पुढे जाऊन मित्र म्हणाल खऱ्या अर्थी शाबरी कवच असेल किंवा बजरंगबाणचा जो गुप्त प्रयोग असेल किंवा गणेश हृदयसारखी गुप्त साधना असेल, हे समाजामध्ये या नरपिशाच्यांनी आत्तापर्यंत किंवा ज्याला आपण अधर्मी लोक म्हणू, या लोकांनी मुद्दाम करून ही लपवलेली होती की जेणेकरून ही प्रकाश झोतामध्ये येऊ नये, सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचू नये किंवा सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होऊ नये. कारण यांना माहिती आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये बजरंगबाण किंवा खऱ्या अर्थी बजरंगबाणचा सिद्ध प्रयोग जर एखाद्या घरामध्ये झाला, तो व्यक्ती करायला शिकला, शाबरी कवच त्याच्या घरामध्ये व्हायला सुरुवात झाली, गणेश हृदय त्याच्या घरामध्ये व्हायला सुरुवात झाली, तर निश्चितपणे त्याला 95% अबाव समस्या ऑटोमॅटिकली सुटणारच आहेत. मग यांचे दुकान चालणार कसे?
त्यामुळे असे हे अधर्मी लोक जे आहेत, जे खऱ्या अर्थी नरपिशाच किंवा चांडाळ लोक आहेत, यांनी पहिल्यापासून हा प्रयत्न केलेला आहे की बजरंग बाण खऱ्या अर्थी कोणी वाचूच नाही, किंवा आजही त्यांचा प्रचार आणि प्रसार तोच आहे की तुम्ही बजरंग बाण करू नका, स्त्रियांनी बजरंग बाण करू नये, शाबरी कवच घरामध्ये करू नका, हे दैवत खूप कडक आहे, नवनाथ दैवत सुद्धा खूप कडक आहे, नवनाथांची सुद्धा पोती घरामध्ये ठेवू नका, पूजा घरामध्ये करू नका. हे खऱ्या अर्थी नरपिशाच आहेत जे तुम्हाला अधर्माच्या मार्गावरती लोटत आहेत. मुद्दाऊन अशा पॉवरफुल साधनेपासून तुम्हाला लोटायचं काम किंवा अशा पॉवरफुल साधनेपासून तुम्हाला लांब ठेवायचं कार्य यांनी पहिल्यापासून केलं आहे, आज सुद्धा ते करतच आहेत. तुम्ही किंवा ज्यांनी दीक्षा घेतल्या अशा दीक्षित लोकांनी कधी पाहिलेलं आहे का की बजरंगबलीमुळे त्यांचं नुकसान झाले, त्यांना एखाद्या विशिष्ट अशा अघटित घटनेला अचानकपणे सामोरे जावे लागले, त्यांच्यावरती वाईट वेळ आलेली आहे, किंवा स्वतः बजरंगबलीच त्यांच्या पाठीमागे गदा घेऊन मारायला धावलेले आहेत, किंवा बजरंगबली त्यांना म्हणत आहेत की तू कशामुळे बजरंगबाणचं वाचन करत आहे, त्याच्यामुळे बजरंगबलीला त्रास होत आहे. असं कधी ऐकलेलं आहे का, किंवा असं कधी पाहण्यात किंवा अनुभवण्यात तर कधी कुणाचे आलेलं आहे का? मुळामध्ये आपल्या डोक्यामध्ये जो हा समज भिनवला गेलेला आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा या यूट्यूबवरती जे अधर्मी लोक आहेत, ज्यांनी कधी उभ्या आयुष्यामध्ये बजरंगबाणचं पाठ केलं नसेल, कोणती सिद्धी प्राप्त केली नसेल, हे लोक याचा विपरीत किंवा ज्याला आपण म्हणूया विपर्यास करण्याचं काम करत आहेत. हे लोक सांगत आहेत की अरे बजरंगबाण वाचू नका, बजरंगबाण वाचल्यामुळे तुम्हाला अडचण येणार आहे, अरे बजरंगबाणमुळे स्त्रियांना अडचण येतात, स्त्रियांनी वाचू नका. यूट्यूबवरती जर पाहिलं तुम्हाला बजरंगबाण करू नका असे सांगणारे तुम्हाला 10 पैकी 9 व्हिडिओ मिळतील. एखादा दुसरा व्हिडिओ असेल ज्यामध्ये बजरंगबाण करा म्हणून तुम्हाला प्रोत्साहन मिळणारा व्हिडिओ असेल. त्यामुळे असे जे अधर्मी लोक आहेत मुळामध्ये यांना तुम्हाला बजरंगबाण किंवा अशा जे काही गुप्त गोष्टी आहेत हे शिकू द्यायच्या नाही आहेत, आणि तुम्हाला दैवी मार्गातून त्यांना बाहेर पडू द्यायचं नाही, कारण जोपर्यंत तुम्ही दैवी मार्गामध्ये येत नाहीत तोपर्यंत त्यांचे दुकान हे चालणारे आहेत. त्यामुळे अशा दुष्टांमार्फत समाजामध्ये कायम हाच प्रयत्न राहिलेला आहे आणि राहील सुद्धा की बजरंगबाण, नवनाथ महाराज किंवा शाबरी कवच अशा गुप्त अनुष्ठान किंवा अशा देवी देवतांचं पूजन तुम्ही करू नका, घरामध्ये त्यांची स्थापना करू नका. असंच यांचं पूर्णपणे कार्य हे राहिलेलं आहे, आणि अशातूनच या ग्रसित लोकांची मोठ्या अर्थी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते. त्यामुळे हे तुम्हाला आपल्या सर्वांना कळले पाहिजे की आपले हित कोठे आहे. कारण जे भूत प्रेत ग्रसित किंवा ज्याला म्हणू जे भूत प्रेत पुजारी आहेत, जे भूतांचे प्रेतांचे उपासक आहेत, तंत्र काळी जादू करणारे जे लोक आहेत, हेच तुम्हाला बजरंगबाण करू नका, शाबरी कवच करू नका असे तुम्हाला उपदेश म्हणा किंवा सल्ले देतील. जेव्हापासून आम्ही हे बजरंगबाणची दीक्षा द्यायला सुरुवात केली, कितीतरी लोकांचे दुकाने हल्लेले आहेत. मला तर आणखीन एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. मी इव्हन गणेश हृदयाच्या दीक्षेमध्ये सुद्धा सर्वांना सांगितले की कुंडलिनी शक्तीवरती सुद्धा आपल्या यूट्यूबवरती किंवा ज्या लोकांना काही ज्ञान नाही अशा लोकांनी सुद्धा त्यांचं ज्ञान कुंडलिनी शक्तीवरती देण्याचा प्रयत्न किंवा ज्ञान हे दिलेलं आहे की अरे कुंडलिनी शक्ती जागरूक करू नका, कुंडलिनी शक्ती खूप घातक आहे, कुंडलिनी शक्ती अर्ध्यामध्ये अडकते. अशा काही 1-2 जणांना मी स्वतः यूट्यूबवरनं फोन लावून विचारले की तुम्हाला कुंडलिनी शक्तीबद्दल काय माहिती आहे किंवा त्याच्याबद्दल काय थोडीशी माहिती द्या. तर ते म्हणले आम्ही जे काही सांगत आहोत ते आम्ही एका पुस्तकामध्ये वाचलेलं आहे, किंवा आम्ही ज्यांना फॉलो करतो त्या गुरूंकडनं आम्हाला या माहिती आलेल्या आहेत. मुळामध्ये कुंडलिनी शक्ती ही किती महान आहे, किती प्रकट रूपामध्ये ते आपल्याबरोबर राहू शकते याची कल्पनासुद्धा त्या लोकांना नाही आहे. ते लोक असे यूट्यूबवरती फक्त आणि फक्त व्ह्यू मिळवण्यासाठी असे या दुष्ट लोकांमार्फत केला जाणारा प्रचार आहे की तुम्ही कुंडलिनी शक्तीसुद्धा जागृत करू नका. मुळामध्ये कुंडलिनी शक्ती हा ॲक्च्युअलमध्ये पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. तो आजच्या भागामध्ये मी बोलत नाही आहे. यावरती मी येणाऱ्या काळामध्ये एक भागसुद्धा वेगळा बनवेल. परंतु साधनेमध्ये कुंडलिनी शक्ती आपसुकपणे जागृत होण्याची सुद्धा एक प्रणाली आहे. त्यामुळे म्हणतात अर्धवट ज्ञान हे नेहमी घातक असते. त्यामुळे आमच्याद्वारे दिलं जाणारं कोणतंही ज्ञान हे कागदी स्वरूपाचं नाही आहे किंवा इथे तिथे वाचून किंवा एखाद्याचं कॉपी करून पेस्ट केलेलं हे ज्ञान आम्ही देत नाही आहे. इव्हन जेवढ्या दीक्षा दिल्या गेल्या, गणेश हृदय असेल, बजरंगबाण असेल, शाबरी कवच विद्या असेल, ह्या सर्वच्या सर्व दीक्षा दिल्या गेल्या त्या अनुभवसिद्ध दीक्षा आहेत. आजपर्यंत आम्ही हेच प्रयत्न केलेले आहेत की घरामध्ये नवनाथांची पूजा व्हावी, घरामध्ये नवनाथांची पोथी स्थापित व्हावी, घरामध्ये बजरंगबाणचे पठण व्हावे, शाबरी देवीचे पठण म्हणजे शाबरी कवच घरामध्ये पठण व्हावे. बऱ्याचशा कमेंट अशा सुद्धा मी पाहण्यात आला, अरे बजरंगबाण वाचू नका, बजरंगबाणमध्ये रामाला शपथ दिलेली आहे त्यामुळे बजरंगबाणचं पाठ करू नये. अरे बजरंगबलींच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे, ती काय साधू संत सज्जनांना मारण्यासाठी थोडीच घेतलेली आहे. बजरंगबलींच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे ते दुष्ट तंत्र मंत्र किंवा हे तांत्रिक लोक भूत प्रेत पिशाच यांना मारण्यासाठी बजरंगबलींनी गदा घेतलेली आहे ना. सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा वध करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी बजरंगबलींनी हातामध्ये गदा घेतलेली आहे. आणि तुम्ही बजरंगबाण करू नये, बजरंगबाणचं पाठ तुमच्या घरामध्ये होऊ नये ह्यासाठी प्रयत्न कोण करतायत? ते अधर्मी लोक करतायत. बजरंगबलीच्या गदेला दुष्ट लोकांनी घाबरलं पाहिजे, तंत्रमंत्र चुकीचं काम करणाऱ्या लोकांनी बजरंगबलीला घाबरलं पाहिजे, त्यांच्या गदेला घाबरलं पाहिजे. तुम्ही कशामुळे घाबरत आहात? तुम्ही तर दुष्ट नाही आहेत ना. जे बजरंगबाण करत आहात ते तर सर्व सरळ मार्गे चालणारे सज्जन व्यक्ती आहेत. मग सज्जन व्यक्तीने घाबरायला कशाला पाहिजे? म्हणजे इथे काय होत आहे, थोडक्यामध्ये उलट होत आहे. ज्या दुष्ट लोकांनी बजरंगबाणला घाबरायला पाहिजे, मग बजरंगबाण करायला घाबरत कोण आहे? जे सज्जन लोक आहेत ते बजरंगबाण करायला घाबरत आहेत.
त्यांच्या मनामध्येच बजरंग बाण करण्याविषयी अनेकशे प्रश्न आहेत. बजरंग बाण करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे, नेकीची भूमिका आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. बरं, हे प्रश्न कसे निर्माण झाले? चुकीचे व्हिडिओ त्यांनी पाहिल्यामुळे निर्माण झाले. ह्या अधर्मी लोकांनी जे समाजामध्ये पसरवलेले नियम आहेत बजरंग बाणविषयी त्याच्यामुळे निर्माण झाले. मुळामध्ये यांचा हेतूच आहे की तुम्ही बजरंग बाण, शाबरी कवच किंवा नवनाथ महाराज यांच्यापर्यंत किंवा यांच्या सेवा ही तुमच्या घरामध्ये घडू नये, हाच त्यांचा पहिल्यापासून हा खऱ्या अर्थी हेतू राहिलेला आहे. त्यामुळे डोक्यातनं या संकल्पना, या चुकीच्या गोष्टी ह्या काढून टाका की बजरंग बाणमुळे अहित होते. कधीही बजरंग बली त्या साधकाला किंवा त्या साधकाचे अहित करणारी देवता नाही आहेत, ना की नवनाथ महाराज आहेत, ना शाबरी कवच करणारी शाबरी देवी आहे. अहो, हे उच्च कोटीचे देवता आहेत, उच्च कोटीचे देव आहेत. असे उच्च कोटीचे देवता बजरंगबली असेल, नवनाथ महाराज असेल, शाबरी देवी असेल, हे कधीही भक्ताचे, त्याच्या साधकांचे अहित करू शकतील का? ते त्या भक्ताची हानी करतील का? त्या भक्ताला कष्ट तरी देतील का? मान्य पूजन काळामध्ये आपल्याकडनं एखादी चूक होऊ शकते. बरं, चूक जरी झाली तर त्या चुकीचा दंड काही खूप मोठा असू शकेल का? ते मॅक्झिमम आपल्याला संकेताद्वारे सांगतील की तुझी ते चूक झालेली आहे. याचा अर्थ असं नाही की ते आपली हानीच करून टाकतील. साधू संतो के तुम रखवाले आपण म्हणतो. जे साधूंचे, संतांचे, सज्जनांचे रक्षण करते आहेत बजरंगबली आहेत. मग बजरंगबलीचं बजरंग बाणसाठी कोण घाबरत आहेत? हे सज्जन लोक घाबरत आहेत. त्यामुळे बजरंग बाण हे निसंचोकपणे तुमच्या घराघरामध्ये घडले पाहिजे. तुमच्या घराघरात बजरंग बाण घडू द्या. त्याची ताकद काय ही स्वतः तुम्ही फील कराल. आपल्या चॅनलच्या मार्फत आजपर्यंत तुम्हाला जे सहजगत्या पार पाडता येतील, सहजगत्या करता येतील अशाच साधना तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही आजपर्यंत केला. शास्त्रशुद्ध पद्धतीने साधना तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून स्वतः सिद्ध करू शकता, हे तुम्हाला आम्ही दीक्षेमार्फत आजपर्यंत शिकवले. बजरंग बाण, बजरंगबली शक्ती ही खूप मोठी दैवी शक्ती आहे. हे निश्चितपणे त्या साधकाचे एका ऊर्जा रूपाने संरक्षण म्हणा किंवा त्याचं वलय हे प्राप्त करून देते. सांसारिक माणसाचे मित्रमंडळी प्रश्न असतातच काय, जे खऱ्या अर्थी त्याला दैनंदिन जीवन जगत असताना भेडसवतात. एक तर मुळामध्ये आमच्यावर कुणी काही करणी, जादू, काळी जादू केली असेल किंवा बाणामती केली असेल किंवा भूत प्रेत पिशाच्चा असेल, यांच्यापासून आमचे रक्षण व्हावे किंवा हे आमच्यावरचं उतरावं, माझ्या परिवाराचं रक्षण व्हावं, हा एक दुसरा प्रश्न असतो. आणि तिसरामध्ये संसार चालवताना मला पैशाची चणचण म्हणा, उणीव हे कधी भासू नये, माझ्या घरामध्ये लक्ष्मी ही चिरकाळ असावी, पैसा, धनधान्य हे माझ्या घरामध्ये असावं. म्हणजे संसाराला लागणारे ज्या 3 मुख्य गोष्टी आहेत, घटना आहेत, ज्याच्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी घाणीमध्ये अडकले आहोत त्याच्यातनं बाहेर निघणे, पुन्हा एक करणी किंवा जादू, टोणे, टोटके याचा प्रकार हा घरावरती स्वतःवरती होणे म्हणून स्वतःचं रक्षण करणे आणि धनप्राप्ती व्हावी, ह्या ज्या बेसिक थिंग्स आहेत, बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण या 3 दीक्षामध्ये देण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. अविरतपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करू. या 3 मुख्य प्रश्नांची उत्तरच या 3 दीक्षा आहेत, ज्याच्यामध्ये बजरंग बाण आहे, शाबरी कवच आहे आणि गणपतीची गणेश हृदय, ह्या 3 दीक्षाच आहेत. ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जर या 3 देवतेंचे, या 3 साधना जर अविरतपणे चालू ठेवल्या तर यकीन म्हणा येणाऱ्या काळामध्ये ते स्वतःचं तर कल्याण करतीलच, परंतु येणाऱ्या काळात हेच लोक इतरांचं सुद्धा ते कल्याण करायला भाग पडतील. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा जेव्हा नवीन साधक होतो तेव्हा अनेक कष्ट असतील, समस्या असेल, बाधा असतील, त्या समोर आलेल्या होत्या. त्यांना सारून त्याच्यातून बाहेर पडून आम्ही या साधना केलेल्या आहेत. जेव्हा कष्ट, बाधा किंवा समस्या आल्या तेव्हा देवानेच या साधना करून घेतलेल्या आहेत. आमचा असा कोणताही हेतू नव्हता किंवा आम्हाला हे सुद्धा माहीत नव्हते की जीवनामध्ये येऊन असं एखादा चॅनेल बनेल आणि नवनाथांच्या कृपेने हे ज्ञान माझ्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे स्वयं नाथांनी निर्माण केलं, नाथांनी ते ठरवलं आणि माझ्या मार्फत किंवा मला निमित्त करून माझ्याकडे जे ज्ञान आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नाथांनीच माझ्यामार्फत करून घेतलेला आहे. त्यामुळे साधना असेल, पूजा असेल, अनुष्ठान असेल किंवा कवचपाठ असेल, हे निर्विघ्नपणे तुमच्या घरामध्ये घडू द्या, तुमच्या हातून घडू द्या. काहीही होत नाही, कोणतीच समस्या याच्यामध्ये येत नाही. आणि याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की जर तुमच्या साधना कालखंडामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर निश्चितपणे यकीन माना, साधना कालखंडामध्ये अडचणी येणे म्हणजे तुमच्या यशाची ही पहिली पायरी आहे. कोणत्याही एका प्रकट देवाचे असेल, देवीचे असेल, जर तुम्ही साधना करत असाल, अनुष्ठान करत असाल, यज्ञ हवन करत असाल, नामजप करत असाल तर त्या तिथे अडचणी म्हणा किंवा प्रॉब्लेम म्हणा किंवा अशा तांत्रिक शक्ती या हल्ला करतात जेणेकरून ती साधना तुमच्याकडनं होऊ नये, हाच त्यांचा खऱ्या अर्थी प्रयत्न असतो. शेवटी त्या असुर शक्ती आहेत. कोणत्या असुर शक्तीला वाटणार आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये बजरंग बाण करावे? कारण ज्या लोकांनी तुमच्यावरती या गोष्टी सोडलेल्या असतात किंवा ज्या लोकांवरती भूत प्रेत सवार असतात, अशा लोकांच्या अंगामधले ज्या तंत्रविद्या असतात, तंत्रशक्ती असतात, भूतप्रेत पिशाची शक्ती असतात, त्या बजरंग बाण होऊ नये म्हणूनच प्रयत्न करतात. कारण आजपर्यंत त्यांनी तुमचं रक्त शोषण केलेलं असते, त्यांना ते इथून पुढच्या काळामध्ये करायचं असते. मग हे तुमच्या हातून घडू नये म्हणून तर तुम्हाला त्या अडचणीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात किंवा सुरुवातीच्या काळामध्ये बजरंग बाण सुरुवात होताना असेल हे तुम्हाला अडचणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतात. इव्हन याही पुढे जाऊन म्हणेल की घरामध्ये पिढ्यानपिढ्या घरामध्ये पित्र बसलेले असतात, जे पूर्वज असतात, जे प्रेत योनीमध्ये बसलेले असतात, असे पूर्वज पित्रसुद्धा तुमच्या घरामध्ये ठाण मांडून बसलेले असतात. त्या पूर्वजांनाही तुमच्या घरातून बाहेर निघायचे नसते.
मग त्यांना माहिती आहे की बजरंग बाण जर पाठ करायला लागलं तर त्यांना ते घर सोडावं लागणार आहे. याही पुढे जाऊन म्हणेल की घराची जागा असेल, जागेमध्ये सुद्धा काही दोष असू शकतात. इवन मी म्हणेल ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात कोणत्याही वास्तूमध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचे दोष असू शकतात. तुमच्या घरावरती कोणतेही प्रयोग केलेले असतात किंवा याच्यावरती केले गेलेले कोणते प्रयोग असतील. म्हणजे इव्हन ऑल जर पाहिलं ना तर कोणतीही तंत्रविद्या, दुष्टशक्ती, प्रेतबाधा, भूतबाधा या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बजरंग बाण करायला सुरुवात करचाल, सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला त्रास देण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करतील. हे धडपड आहे घराच्या बाहेर निघण्यापूर्वीची. त्यामुळे अशा या शक्तींना किंवा येणाऱ्या समस्याला आपल्याला घाबरायचं नाही आहे. कारण त्यांना माहिती आहे एकदा जर हे तुमचं बजरंग बाण सुरुवात झालं, निश्चित प्रेम प्रति विनय करे सन्मान तेही के कार सकल शुभ सिद्ध करे हनुमान, की त्यांना ते घर सोडून जावं लागणारच आहे. कारण त्याच्यामध्ये बजरंग बलीला सांगण्यातच तसं आलेलं आहे. अग्नि बेताल काल मारी मरीने मारुत आहे शपथ राम की. याच्यामध्ये ते रामाची शपथच बजरंग बलीला त्यासाठी दिलेलं आहे की बजरंग बलीने यावं ह्या लोकांना म्हणजे या दुष्ट शक्तीला मारावे. आणि ज्यावेळेस बजरंग बली त्यांच्या आवेशामध्ये येतील, त्यांच्या या खऱ्या रूपामध्ये गदा उचलून येतील, तेव्हा त्या दुष्ट शक्तीवरती गदा याचा प्रहार होणारच आहे. मग ह्यावेळेस ह्या शक्ती घरामध्ये राहू शकतील का? तुमच्यावरती कोणती बाधा असेल ती ते राहू शकेल का? त्यासाठी ही धडपड आहे की त्यांना तुमच्या घरामध्ये टिकायचं आहे, म्हणून तुमच्याकडनं ते बजरंग बाण होणे म्हणून. त्यामुळे प्रयत्न करा. बजरंग बाण असेल, शाबरी कवच असेल किंवा गणेशवरडे असेल, या तिन्ही साधना तुमच्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे याच्यातनं कल्याणच तुमचं होणार आहे. त्यामुळे स्त्री असो पुरुष असो, घर स्वतःचं असो किंवा भाडेउतरे जरी असेल तरीही चालेल. याही पुढे जाऊन म्हणेल कोणताही गुरु केला असेल किंवा कोणताही गुरु केला नसेल तर या तिन्ही साधनांचा परिणाम कोणत्याही गोष्टीला बांधील हा व्यक्तीला ठेवू शकत नाही, तो व्यक्ती याला बांधील राहू शकत नाही. अवश्यपणे सर्वच्या सर्वजण या साधना करू शकतात. येणाऱ्या 11 तारखेला मी बजरंग बाणची दीक्षा ही आयोजित केलेली आहे. त्या दीक्षेमध्ये सुद्धा ज्या लोकांना दीक्षामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे परंतु सहभागी होता आलेलं नव्हतं तर त्यांनी या येणाऱ्या 11 तारखेच्या दीक्षेमध्ये त्यांचा सहभाग हा नोंदवू शकता. आणखी काही बरेचसे प्रश्न आहेत परंतु आजचाच विषय मुळामध्ये खूप मोठा किंवा लेंथ मला व्हिडिओची खूप मोठी झालेली असणार आहे किंवा ते होऊ नये यासाठी मी आजचा विषय आहे ते कंटिन्यू करत आहे किंवा थांबवत आहे. नेक्स्ट एपिसोडमध्ये याही पुढे जाऊन अनेक काही असे प्रश्न आहेत त्यावरती सुद्धा मी चर्चा किंवा मार्गदर्शन करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. पण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बजरंग बली, नवनाथ महाराज आणि शाबरी देवी या उच्च कोटीच्या देवतेंची साधना करून स्वतःच्या जीवनाचं आयुष्याचं सोनं हे या साधनेमार्फत, नाम जपामार्फत अवश्य करण्याचा प्रयत्न करा. हाच हेतू आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे. आजच्या भागामध्ये दिलेलं जे नॉलेज आहे निश्चितपणे याचा लाभ हा तुमच्यापर्यंत पोचला असेल आणि तुमच्यामार्फत इतरांपर्यंत पोचण्यामध्ये सुद्धा मदत होईल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती पहिल्यांदा जर आलेला असाल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जो आहे तो ऑन करा. जसा चॅनल हा तुमच्यापर्यंत पोचलेला आहे हा इतरांपर्यंत पोचण्यासाठी सुद्धा मदत होईल. भेटूया नवीन भागामध्ये नवीन माहिती आणि नवीन विषय असा. तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश, गुरुजी को आदेश, अलग निरंजन आदेश.